2021चा GS4चा पेपर म्हणजे नैतिकतेचा पेपर, याच्यामध्ये काय प्रश्न आहेत आणि ते कसे विचारले गेले आहेत किंवा त्याच्यामागे अभ्यास कसा करायचा याचा थोड्यात आपण भाग पाहूया. प्रश्न वाचा म्हणजे सगळं समजतंय. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, उन 5 नैतिक लक्षणों की पहचान कीजिए. काय विचारले पहा, नैतिक लक्षणों की पहचान कीजिए जिनके आधार पर लोक सेवक के कार्य निष्पादन का आकलन किया जा सकता है. मैट्रिक्स के उनके समावेश का औचित्य सिद्ध कीजिए. तर काय 5 इथिकल ट्रीट्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक समजला पाहिजे, काय याच्यामध्ये नैतिक लक्षणे ट्रीट काय याच्या शब्दामध्ये, हे म्हणजे विशेष शब्द आहेत पहा. नैतिक लक्षण की पहचान कीजिए, लक्षणे म्हणते बरं का, विचारात घ्या फक्त. दुसरा प्रश्न पहा, उन 10 आधारभूत मूल्यों की पहचान कीजिए. पहा वरील लक्षणे विचारले आणि मूल्य विचारले खाली, याच्यामध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे. ढोबळ मानून लिहिला तर मार्क कटतात. उन 10 आधारभूत मूल्यों की पहचान कीजिए. आता हे म्हणतात तुम्ही अभ्यास कुठं करणार, हे करता करता तुम्हाला माहिती आहेत की कोणते मूल्य आहे त्याच्यामध्ये. तर उन 10 आधारभूत मूल्यों की पहचान कीजिए जो एक प्रभावी लोकसेवक होने के लिए आवश्यक है. काय म्हणते हे, लोकसेवक होने के लिए आवश्यक है. लोकसेवक में गैर नैतिक व्यवहार के निवारण के तरीके व साधनों का वर्णन कीजिए. तर हे बी तुम्हाला लिहायचे. तर जसे की मार्ग असतात ना, जे वर्ण म्हणजे ज्या गोष्टी करायचं नाही ते कोणकोणते मार्ग आहेत तर ते पाहिजे. विशेषतः काय, हे आधारभूत मूल्य तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हे बी क्वेश्चन कसे आहेत, तर हे म्हणजे स्टॅटिक पेपरचे आहेत, स्टॅटिकमध्ये येणारा भाग आहे. दूसरा प्रश्न पहा, तर्कसंगत निर्णय लेने के लिए निवेश इनपुट के विश्वसनीय स्रोत रूप में डिजिटल प्रौद्योगिकी का प्रभाव एक बहस का मुद्दा है. उपयुक्त उदाहरण के साथ आलोचनात्मक मूल्यांकन कीजिए. क्या म्हणते, तर्कसंगत निर्णय लेने के लिए हे कशा बदलते, डिजिटल प्रौद्योगिकी. तर हा एक भाग आहे पहा, विशेष विचारणार डिजिटल टेक्नॉलॉजी विषय हा विचारला जाऊ शकतो. हा नॉर्मल प्रश्न आहे, असं काही नाही याच्यामध्ये. करंटला रिलेटेड म्हणजे कितीतरी दिवसापासून डिजिटल टेक्नॉलॉजी आहेच ना, फक्त जास्त वापर होत आहे कारण सध्याचा करोना आहे त्याच्यामुळे त्याचा वापर जास्त होऊ लागला आहे. तर हा प्रश्न येतो आणि येणारच होता म्हणजे विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नैतिक दुविधाओं का समाधान करते समय एक लोक अधिकारी के कार्यक्षेत्र के ज्ञान के अलावा नव परिवर्तनशीलता और उच्च क्रम की रचनात्मकता भी आवश्यकता होती है. उपयुक्त उदाहरण सहित विवेचन कीजिए. तर इथं काय, नॉलेज, पब्लिक ऑफिसिकल नीड आणि काय नव परिवर्तनशीलता. त्याच्यानंतर काय, रचनात्मकता, क्रिएटिव्हिटी. तर हे शब्दाचे पहा, याच्यामध्ये मला काही विशेष वाटत नाही शब्दामध्ये. या शब्दाचे अर्थ तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत की नवनिर्मिती म्हणजे काय, रचनात्मकता म्हणजे काय असतं, हे माहीत असलं की उत्तर लिहिता येतं. काय प्रश्नामध्ये काही विशेष आहे का, नैतिक दुविधा हे तुम्ही कधी वाचलं नाही का, वाचलेलंच असतं, सगळं काही वाचलेलं आहे. आता या 4 प्रश्न पाहिलं 10-10 मार्काचे, याच्यामध्ये काहीच नवीन नाही, जे आहे ते जुनंच आहे. प्रश्न काही स्टॅटिकला धरून आहेत आणि जे अपेक्षित आहेत त्याच गोष्ट भाग आहे याच्यामध्ये. तिसरा प्रश्न पहा, खाली काय कोटेशनचं अर्थ सांगा असं म्हणता येते. प्रत्येक कार्य की सफलता से पहले सैकड़ों कठिनाई का गुजरना पड़ता है. जो दृढ़ निश्चय है वे ही देर सवेर प्रकाश को देख पाएंगे. स्वामी विवेकानंद म्हणतात असं. तर याला काय, तर याच्यातले काही शब्दाचा अर्थ आपला माहीत असला पाहिजे आणि त्याला उदाहरणासहित तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे की जसं की सफलता काय असते किंवा म्हणजे काय, कठोर परिश्रम करणे म्हणजे काय केलं जातं त्याच्यामध्ये, म्हणजे कठीणाई येतात म्हणजे काय येतं त्यांच्यामध्ये हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याला उदाहरणामध्ये पुट करता आलं पाहिजे. आणि देर सवेर प्रकाश को देख पाएंगे, कधी कधी जसं की कधी पहिल्या अटेम्पमध्ये होतं, कधी कधी 6व्या 7व्या 8व्यामध्ये जातं. तर हे स्वामी विवेकानंद म्हणतात, हे तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण करता येतं. फक्त याच्यामधले काही शब्द आणि उदाहरण म्हणजे जे रोज तुम्ही पाहता तेच सांगायचे, असं काही नवीन सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये. दूसरा पहा, हम बाहरी दुनिया में तब तक शांति प्राप्त नहीं कर सकते जब तक हम भीतर शांती प्राप्त नहीं कर लेते. दलाई लामा आहे. आता याचा सगळ्यात पहिला शब्द आहे की शांती या शब्दाचा अर्थ काय, व्हॉट इज मीन बाय पीस. तर हे माहीत असलं की पूर्ण प्रश्नाचं उत्तरच लिहिता येतं. कुठलाही एक व्यक्ती उद्या अथवा कुठलाहीच विचार असू द्या, त्या विचारामध्ये हेच शब्द असतात पहा, दया, प्रेम, शांती, सहानुभूती आहे ना, असे शब्द असतात. म्हणून तुम्हाला बार बार म्हटलं होतं की या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असलाच पाहिजे. कोटेशन तयार त्याच्यातूनच होतं, काय ते फिरूनच येतं, तर तो भाग आहे. तर हे सरळ आहे, म्हणजे सफलता या शब्दाचा अर्थ माहीत असला आणि खाली शांती या शब्दाचा अर्थ माहीत असले की उत्तर लिहिता येतं. आहे का काही नवीन याच्यामध्ये, नाही. त्याच्यानंतर पहा,
परस्पर निर्भरता के बिना जीवन का कोई अर्थ नहीं है। हमें एक दूसरे की जरूरत है और जितनी हम जल्दी इसे सीख ले हम सबके लिए उतना ही अच्छा है. एरिक एरिक्सन असं ते म्हणतात. आता तुम्हाला माहित आहे की जसं मी म्हटलं होतं पहिल्या सुरू, तुम्ही कुठे ऐकलं असाल माहित नाही, की जीवन म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर समाज म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. ज्या व्यक्तीला समाज म्हणजे काय हे माहीत आहे त्याला हे बी माहीत आहे की समाजाशिवाय माझं अस्तित्व नाही. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर येत आहे की जर तुम्हाला हे माहीत आहे की माझं अस्तित्व इतराशिवाय नाही, मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायला काय हरकत आहे. इथंच ते त्याच्यावर. जर या व्यक्तीला आता तुमच्यापैकी जर कोणाला हे माहीत नसेल की समाज आणि माझा कसा संबंध आहे, मी आधी तुम्हाला लिहून बी देतो वाटलंच तर पहा, म्हणजे ज्या बॉन्डवर पाहिजे त्या. तुम्ही 1 सेकंद शिवाय समाजाशिवाय राहू शकत नाही. समाजमध्ये पर्यावरण बी आणू शकता तुम्ही 1 सेकंद शिवाय. तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही स्वतः कमवता, काही करता, काही करा, तुम्ही 1 सेकंद शिवाय राहू शकत नाही. इतकी परस्पर निर्भरता आहे. पर हे जेवढे लवकर तुम्हाला समजेल त्या दिवशी तुम्ही सहानुभूती, प्रेम, दया या सगळ्या गोष्टी इतराविषयी आणचाल. परंतु जोवर समजत नाही तोवर या सगळ्या गोष्टी अशाच आहेत, जे माती की ढेर म्हटल्यासारखं काम आहे. तर पुढचा प्रश्न पहा. अभिवृत्ति एक महत्वपूर्ण घटक है जो मानव के विकास में निवेश का काम करता है. ऐसी उपयुक्त अभिवृत्ति का विकास कैसे करे जो लोक सेवक के लिए आवश्यक है. काय म्हणता अभिवृत्ती, ॲटिट्यूड हा प्रश्न पहा थेरी रिलेटेड आहे. आणि तो कसा असतो, काय होतं त्याच्यानं, आणि तो कसा असला पाहिजे, कशा प्रकारचा त्या सिव्हिल सर्वंटमध्ये, तोच प्रश्न आहे. किती साधा सिंपल प्रश्न आहे बरं. उस नैतिकता अथवा नैतिक आदर्श जिसके आप अंगीकार करते हैं ये समझते किए बिना क्या भावनात्मक बुद्धि अंतरात्मा के संकट की स्थिति उभरने में सहायता करती है. आलोचनात्मक काय आहे, क्रिटिकली एक्झामिन. तर हा शब्द आहे पहा. इथं काय विचारलं थोडक्यामध्ये की कधी कधी कसं असतं की अमुक काम करताना आतलं म्हणतो ना, म्हणजे आतला मधून आवाज आला, अंतरात्मा आवाज आला, तोच तसा प्रश्नाला येणारा भाग आहे. तर जेव्हा काहीतरी कठीण परिस्थिती येते किंवा असं काहीतरी घडतं की जेव्हा आपण आतून काम करतो त्याचं काम घेतलं पाहिजे का, अंगीकार करतो का नाही, असं रिलेटेड प्रश्न आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं पाहिजे की इमोशनल इंटेलिजन्स, भावना है ना, भावना हा शब्द आहे इथं महत्त्वाचा. इमोशनल म्हणजे काय आणि इंटेलिजन्स, तर याच्यामध्ये तुम्हाला शब्दाचा भावना ही जर माहीत असेल, भावना कशी काम करते, तर बाकी सगळं काम सफल आहे, सोपं आहे. त्यानंतर 5वां क्वेश्चन काय, शरणार्थियों को उस देश में वापस नहीं लौट जाना चाहिए जहां उन्हें उत्पीड़न अथवा मानवाधिकारों का उल्लंघन का सामना करना पड़ेगा. खुले समाज और लोकतांत्रिक होने का दावा करने वाले किसी राष्ट्र के दौरान नैतिक आयाम के उल्लंघन के संदर्भ में इस कथन का परीक्षण कीजिए. तर हा एक प्रश्न आहे जो कसा आहे की थोडा रिलेटेड आहे ना, आंतरराष्ट्रीयला आणि त्याच्यामध्ये असणारे इथिकल इश्यू याला रिलेटेड आहे. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन पहा. क्या सफल लोग सेवक बनने के लिए निष्पक्ष और गैर पक्षपाती होना अनिवार्य गुण माना जाना चाहिए. शुड इम्पार्शियल एंड बीइंग नॉन पार्टिशियन बी कन्सिडर एज इंडिस्पेन्सिबल क्वालिटी टू मेक सक्सेसफुल सिव्हिल सर्वंट. असं कधी असतं का पहा. कुठलाही व्यक्ती जो दाखवतो की मी निष्पक्ष आहे असं होतो का ते. तर हे थोडासा प्रश्न आहे याच्यामध्ये. सफल हा शब्द पहा, सफल कशाला म्हणतात हे, म्हणजे व्हॉट इज मीन बाय सक्सेस, किंवा तो शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी शब्द आहे निष्पक्ष, गैरपक्षपाती, या शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे, मग उत्तर लिहिता येतं. मग काही रचना असू द्या त्याची. त्याच्यानंतर 6वां प्रश्न काय, न्यायपालिका सहित सार्वजनिक सेवा के हर क्षेत्र में निष्पादन, जवाबदेही और नैतिक आचरण सुनिश्चित करने के लिए एक स्वतंत्र सशक्त सामाजिक अंकेक्षण तंत्र परम आवश्यक है. सविस्तर समजाइए. तर हिंदी जर कमजोर असले तर इंग्लिश तरी वाचा, म्हणजे समजतं आपल्या ह्याच्यामध्ये. जे शब्द आहेत पहा याच्यामध्ये काय, पब्लिक सर्व्हिस इन्क्लुडिंग ज्युडिशरी, परफॉर्मन्स, अकाउंटेबिलिटी, इथिकली कंडक्ट, हे जे काही शब्द आहेत त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ वाचला पाहिजे माहीत. नेक्स्ट काय, सत्यनिष्ठा ऐसा मूल्य है जो मनुष्य को सशक्त बनाता है. उपयुक्त दृष्टांत सहित औचित्य सिद्ध कीजिए. इंटिग्रिटी इज अ वैल्यू दैट इम्प्रूव द ह्यूमन बीइंग, जस्टिफाय विथ सुटेबल इन्स्ट्रक्शन. आता एवढे प्रश्न पाहिले आपण. याच्यामध्ये असं काहीच नाही की जे तुम्हाला लिहिता येणार नाही, असं काहीच नाही की जे अवघड आहे, असं काहीच नाही की जे तुम्हाला माहीत नाही, असं काहीच नाही की भीती किंवा भीती असण्याचं येण्याचं कारण आहे. आता मग आहे तरी काय, असं आहे की ज्या व्यक्तीनं समजून घेतलं नाही काही गोष्टी त्याला 100% अवघड जाणार म्हणजे जाणार. तुम्ही सिलेबस उचलून पहा,
आणि दुसरं बी पहा, याच्यामध्ये काय आता अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवतो. मी अगोदर बी सांगितले, आत्ता बी बार बार बी सांगतो किंवा मी यूट्यूबवर बी सांगत असतो. त्याच्यामध्ये याच्यातले शब्द पहा, शब्द काही नवीन आहेत का पहा. तुम्हाला असं वाटणारच नाही की काहीतरी नवीन यांनी विचारलं आहे. काही विचारू द्या, मूलभूत गोष्टी माहीत असल्या की उत्तर लिहिता येतं. पहा, एथिक्सचा पेपर सारखा सोपा पेपर कुठंच नाही. एसएचा पेपर सुद्धा अवघड जाईल, एथिक्सचा पेपर सोपा जातो. आता हे आपण पाहिलं तर काही प्रश्न आहेत, केस स्टडी तर ते त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर हे प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्याकडे उदाहरण महत्त्वाचे आहेत, ते बी अस्सल असले पाहिजे जे तुम्ही रोज पाहता. ना की कुणीतरी म्हणताय की या एस अधिकारीचं लिहा, त्या एस अधिकारीचं लिहा. स्वतःच लिहा ना, एवढ्या गोष्टी हुंडकत बसण्यापेक्षा. लिहायचं, जे गोष्टी तुम्हाला माहीत असतील त्या लिहा, परंतु स्वतःच्या बी लिहा काय जे तुम्हाला जमतं त्याच्यामध्ये. आणि विशेषतः परीक्षेमध्ये विचारलेले जे गुण आहेत, म्हणजे जसं की तुम्ही एक अधिकारी बनणार तर तुमच्याकडे कोणते गुण असले पाहिजेत आणि त्या गुणाचा नेमका अर्थ काय आहे, जे मूल्य आहेत, जे मूल्य म्हणतो त्याचा अर्थ काय हे माहीत असलं पाहिजे. तर असे काही शब्द आहेत, ते शब्द एक लिहून काढायचे त्याच्यामध्ये. जसं की काही आहे ना, एक अधिकारी बनण्यासाठी लागतात किंवा जे काही लक्षणे आहेत ते सगळे गोष्टी लिहून काढायचे. एकदा त्याचा मिनिंग समजला, व्यवस्थित समजला, त्याचा अर्थ समजला की उत्तर लिहिता येतं. पहा, विशेषतः जीवनाला अनुषंगाने येणारे हे प्रश्न आहेत आहे ना. याच्यामध्ये पहा, अभ्यासक्रम देऊ अथवा नाही देऊ आहे ना, असं नाही की ते पूर्ण थेरॉटिकल भाग विचारतात. कुठे विचारला याच्यामध्ये थेरॉटिकल भाग आहे ना. क्या सफल लोक सेवक बनने के लिए निष्पक्ष व गैरपक्षपाती होणं अनिवार्य है, हे तुम्ही स्वतःच्या उदाहरणावरून सांगू शकता. सत्यनिष्ठा ऐसा मूल्य है जो मनुष्य को सशक्त बनाता है. आता जिथं तुम्हाला सत्यच याचा अर्थ माहीत नाही तर तुम्ही पुढचं काय लिहिणार त्याच्यामध्ये आहे ना. तर हे मनुष्य को किंवा इतर गोष्टी, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, जीवनाला अनुषंगाने आहेत. पेपर सोपा असतो. पहा, बरेच लोक पळतात बिनाकामाच्या 1, 2, 3 पेपरमध्ये, जीएस 1, 2, 3 मध्ये पळा तिथं जिथं तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात. आणि हे सोपं आहे उलट. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की मला तर पेपर कुठलाच अवघड नाही वाटला माझ्या दृष्टीने. जर पाहिलं तर एक बी प्रश्न असा नाही की तुम्हाला लिहिता येणार नाही, वेळामध्ये बी लिहिता येतो. याला थोडीशी प्रॅक्टिस लागते. तर हे तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करताना मूलभूत व्याख्या समजून घ्या. एक बी व्याख्या एक दिवस बी काढलात ना तर चांगल्यात चांगला अभ्यास होतो. चांगल्यात चांगला म्हणतो मी, त्याच्यासारखा अभ्यास होत नाही. आणि विशेषतः तो तुमच्या जीवनाला बी लागू होतो. यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, संकल्पना समजून घेणे. यासाठी तुम्हाला थोडेसे यूट्यूबवर जा किंवा जे चांगलं काही गोष्टी सांगतात त्यांचं कधीतरी ऐका, स्वतः मनन चिंतन करा, त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे का, स्वतःच्या जीवनामध्ये अनुकरण करा. कारण ते जेव्हा लिहिताना ते इथे पेपरमध्ये बी दिसतं, इंटरव्ह्यूमध्ये बी दिसतं, आणि जेव्हा लाईफमध्ये काम करता जाता तिथं बी जाऊन पाहायला भेटतं. तर हे असे पेपर आहे जिथं खरंच रिअलिस्टिक वापर केला पाहिजे. इतरसारखं तुम्ही अभ्यास केला तर त्याला काही अर्थ राहत नाही. पहा, कुणाचे नोट्स घेऊन बसलं वाचायला, त्याला काय अर्थ राहणार आहे, नाही राहणार. असा काहीतरी चॅलेंजिंग पेपर आहे, मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे, तसा अभ्यास करायचा. पेपर सोपा असतो. पहा, पुढच्या वर्षी बी सोपाच येणार आहे, लिहून घ्या इथूनच. असाच पेपर असतो, त्याच्यामध्ये काही अवघड नसतं. काहीतरी शब्द दिलेले असतात, त्याचा अर्थ आपला माहीत असला की पेपर लिहिता असताना UPSC बी तीच डिमांड करते की तुम्हाला मूलभूत गोष्टी माहिती आहेत का नैतिकतेबद्दल, की या गोष्टी आहेत जे आपण म्हणतो ना मानवाचे काही गुण आहेत, त्या गुणाबद्दल माहिती आहे का. आता तुम्ही पहा, कुठला बी विचारवंत काय वेगळा बोलतो का आपला ब्रह्मांड सोडून, नाही बोलणारा. तेच बोलतो की जे शाश्वत आहे. जसं की आपण म्हणतो की व्यक्तीला काय पाहिजे तर प्रेम लागतं, त्याला दुःख पाहिजे का नाही लागत, त्याला दुःखची गरज लागत नाही. मग सुख काय आहे, समाधान काय, शांती काय, दया काय, सहानुभूती काय, करुणा काय, या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे. सत्य म्हणजे काय असतं है ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या की उत्तर लिहित आहे. त्याच्यानंतर मग हा जो काही व्यक्ती आहे सिव्हिल अधिकारी बनणारा, त्याच्यात नेतृत्व गुण असला पाहिजे, तो तो पक्षपात केला नसला पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, या सगळ्या गोष्टी, उत्तरदायित्व तो असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा अर्थ माहीत असला की पेपर अवघड कसा जाईल, पण जाणारच नाही तो पेपर अवघड. हे समजून घ्या आणि पेपर सोपा जातो. पहा, याला दुर्लक्ष नका करू. एक बी पॉईंट जरी रोज अभ्यास केला ना, जेएसचा पेपर खेळत होण्यासारखा आहे. तुम्ही नुसतं जेवायला जाता विचार करा की है ना, तुम्ही जेवण करता सपोज की कन्सिडर करा की हां बाबा सत्य म्हणजे काय असतं नेमकं है ना. विचार करा जेवता कुणाला विचारा बोलता की सत्य तुला काय वाटतं, की आपल्या मित्राला विचारा सत्य म्हणजे काय असतं, पुन्हा दुसऱ्या मित्राला विचारा प्रेम म्हणजे काय असतं, दया म्हणजे काय असते है ना. आपण उत्तरदायित्व करतं म्हणजे काय होतं, म्हणजे मला काय करायचं असतं उत्तरदायित्वामध्ये, किंवा ट्रान्सफर होणं म्हणजे काय असतं, किंवा म्हणजे ट्रान्सपरन्सी असणं म्हणजे काय असतं. तर हे एक जर विचारत गेला एकमेकाला किंवा स्वतः विचारत गेला तर अशी एक लिस्ट तयार होते की ज्याचा अर्थ तुम्हाला माहीत असलं की चांगल्यात चांगलं उत्तर लिहिता येतं. आणि उदाहरणं स्वतःची द्या, इतर बी द्या, जे घडामोडी घडतात त्याचे बी देऊ शकता, काही करू शकता.
तर असा एक वैयक्तिक पेपर आहे पहा, याला काय कितीही अभ्यास केला ना, किती रट्टा मारला तर त्याचा काही अर्थ होणार नाही. पेपर काय रट्टा मारून निघत नाही, नसतो बरं. आणि पुढचा जो व्यक्ती तपासणार आहे इथिक्सचा पेपर, त्याला बी माहित नाही की बाबा इथिक्सचा पेपर कसा लिहायचा असतो. जर थेरॉटिकल गोष्टी लिहून गेलात पुस्तकातल्या, तर मार्क कमी मिळण्याचं कारण पहा. जे मार्क कमी मिळतात ना, त्याचं कारणच एकमेव आहे की तुम्ही थेरॉटिकल गोष्टी लिहिता. नैतिकतेचा पेपर थेरॉटिकल असेलच कसा? तुम्ही रोज जीवनामध्ये राहता, तुम्ही एक असे IAS अधिकारी बनणार आहात, त्याने नैतिक असलं पाहिजे का नसलं पाहिजे? असलं पाहिजे. मग ते असलेलं दिसलं पाहिजे की पेपरमध्ये. दिसत नाही म्हणून पेपरमध्ये मार्क मिळत नाहीत. तर तो भाग आहे. पेपरच्या दृष्टीने जर पाहिलात तर मस्त मार्क मिळतात पहा. पेपर अवघड नाही. परत एकदा सांगतो, पेपर बिलकुल बी अवघड नाही. सहज सरळ रोज जे आपण करतो तोच पेपर आहे. फक्त काही गोष्टी समजून घ्या, त्याचा पेपरमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये फायदा होतो. तर समजलं असेल तुम्हाला. बाकी काही तुम्हाला याच्याविषयी डाऊट असेल तर विचारा पेपरविषयी, की कसं सर आणखी काय सांगा हे. आहे कोणाला काही डाऊट? बाकी जर गेले निघून, आणखी कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. सर एथिक्स साठी म्हणजे काय? हा, एथिक्स साठी काय? मी आता सांगितले की तुम्हाला. म्हणजे मला अजूनपर्यंत मी मराठी मीडियम मध्ये देण्याचा विचार करते. हा, तर मला अजून समजत नाही की अप्रोच कसं करू. अप्रोच तर सांगितलं की मी आताच तुम्हाला. काय पेपर हा वास्तविक असतो पहा. तुम्ही काय करा की अभ्यासक्रम पहा. अभ्यासक्रमामध्ये जे काही शब्द इन्क्लूड केले आहेत त्याचा एकदा लिस्ट बनवा. सगळ्यात सोपं. सपोज की त्यांनी म्हणले असेल की मानवी मूल्य, तर कोणते कोणते मानवी मूल्य आहे त्याची लिस्ट बनवा. एक सिव्हिल अधिकाऱ्याला कोणते गुण लागतात तर त्याची एक लिस्ट बनवा. आणि जी सगळी लिस्ट बनली की आपल्या शब्दामध्ये नोट्स काढायच्या. संपला कार्यक्रम, तेवढाच करायचा. आणि तुला थोडंसं रिचेक करायचं इतराकून, किंवा जे तुम्ही कुठं ऐकणार आहात, जिथं कोणी तुम्ही वाचणार तिथून थोडंसं चेक करायचं. त्याच्यामुळे होतं. आता तुम्ही जर पुस्तक वाचत गेलात ना, तुम्हाला एक रिअली फॅक्ट सांगतो. जर तुम्ही पुस्तक वाचलं ना कुठले बी, त्याने काय करतात ते कुठलं तरी तत्वज्ञान सांगितल्यासारखं सांगितलं जातं पुस्तकामध्ये. तुम्ही पहा पुस्तक वाचून, तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये की काहीतरी तत्वज्ञान सांगितलं असतं की असंच इथे काय, तसंच इथे काय. कधी विचारलं का कुठं असंच इथे? कधी तर विचारलं जातं. त्याच्या कशाला मागं लागता तुम्ही, है ना? इथिक्सचे प्रकार काय, हे काय, ते काय, वेगळंच भाग जातो तो. UPSC विचारत नाही कधी. कधी तर ते मग खेळवण्यासाठी विचारते. असं काय विचारलं जातं की बाबा हे गुण आहेत, या व्हॅल्यू आहेत, या गोष्टी व्यक्तीमध्ये असल्या पाहिजेत. मग ज्या असल्या पाहिजेत त्याचा अर्थ तरी काय नेमका, त्याच्या जीवनामध्ये उतरल्यात का नाही त्या, तर ते पाहण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला काय करायचं की अभ्यासक्रम पाहायचा, त्याची एक लिस्ट तयार करायची की हे शब्द आहेत. जर तुम्ही मराठीमध्ये करत असतात तर अगोदर इंग्लिशमध्ये लिहा, त्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेट करा स्वतः, अथवा इतर गोष्टी वाचा, त्याच्यामधून तुम्हाला समजतील की याचा मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो. मग एकदा मराठीचा अर्थ कळला की त्याच्या पुढे त्याची व्याख्या लिहा. स्वतः लिहायची अगोदर की याला असं म्हणतात. कधी कारण ते तसं विचारत नाही की म्हणजे काय, असं काय विचार, तुम्हाला मिनिंग सांगायचं असतं तर तुमच्या शब्दामध्ये सांगू शकता. जसं की तुम्हाला सत्य म्हणजे काय, तर थोडासा विचार करा, है ना. लगेच लिहू नका की असं आहे तसं आहे. थोडासा विचार करा, इतरांना विचारा, किंवा आसपासच्या सगळ्या गोष्टीला विचार करून मग उत्तर लिहा त्याचं. त्याचे उदाहरण बी काढा. अशा प्रकारे एक लिस्ट तयार केली जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर शेवटी तेवढे रिव्हिजन करून गेलात तर त्याच्या अनुषंगानं तुम्हाला उत्तर लिहिता येतं. पहा, अवघड काही नाही जर तुम्ही विचार केला तर. बरं, बाकी आणखी काही कुणाला आहे? सोपा आहे पहा, फक्त प्री क्रॅक करा. मेन सोपा आहे. प्रीला थोडा वेळ लागतो. प्रीमध्ये अनसर्टनिटी जास्त आहे. प्रश्न काय येतात त्याच्याबद्दल मी बी बोलू शकत नाही. बोलून काय अर्थ आहे त्याच्यामध्ये. जे मेन्सबद्दल आहे पहा, मेन्सबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या हातात आहेत. एक तर ऑप्शनल पेपर, एक SC पेपर आणि एथिक्स पेपर जो तुमच्या हातात आहे. बाकी GS 2-3 बी हातात असल्यासारखाच आहे, कारण ते मोस्टली तर करंट रिलेटेडच प्रश्न असतात. मग राहिला प्रश्न GS 1चा, तोच एक भाग थोडा अनसर्टन आहे लिखाण पेपरामध्ये, कारण त्याला जास्तच अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्यातला सोसायटी भाग तुम्हाला येतो. राहिलं कोणता? हिस्ट्री, जिओग्राफी, तो एक भाग आहे. बाकी काही नाही भाग. विचार केला तर पेपर सगळे सोपे जातात. फक्त प्री क्रॅक करा, बाकीचं मग जातं सोपं. प्रीवर फोकस करत चला इथून पुढे. जसं जसं आपला आता सिलेबस पूर्ण होत जाईल तसं
प्रीवर फोकस करत राहायचं तुम्ही. पहा प्री महत्वाची आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे की प्रीमध्ये जर पुढे गेला तर बरेच अनुभव येतो, उत्साह वाढतो, यांना कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते. तर तो तुम्ही नक्की प्रयत्न करा की प्रीचा अभ्यास करत अशा प्रकारे करायचं की कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावा. चांगली गोष्ट आहे. त्याची झालं IAS अधिकारी बना काही वेळ लागत नाही. ठीक आहे.